नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या नवीन नेमणुका झालेल्या आहेत, म्हणजे विविध पदांवरती ज्या नवीन नेमणुका झालेल्या आहेत त्यांच्याविषयी आपण प्रश्नोत्तर स्वरूपात माहिती बघणार आहोत। म्हणजेच या नियुक्त्यांवरती आधारित काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत। तर सुरुवात करूयात आजच्या भागाला। आजच्या भागातला पहिला प्रश्न आहे, जम्मू काश्मीरचे नवे उपराज्यपाल म्हणून नुकतीच कोणाची नेमणूक करण्यात आली? आणि आपल्याला पर्याय दिलेले आहेत। पर्याय 1 मनोज सिन्हा, पर्याय 2 AK माथुर, पर्याय 3 गिरीशचंद्र मुर्मू आणि पर्याय 4 आहे यापैकी नाही। मित्रांनो, 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीर याचा जो राज्याचा दर्जा आहे तो काढून घेण्यात आला आणि त्याला आता केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता मिळालेली आहे। तर केंद्रशासित प्रदेश जेव्हा असतो तर त्याचे राज्यपाल नसतात, तर त्याचे उपराज्यपाल म्हणजेच लेफ्टनंट गव्हर्नर असतात। काही केंद्रशासित प्रदेशांसाठी त्यांना प्रशासक असेही म्हटलं जातं। तर नुकतेच जम्मू काश्मीरचे दुसरे उपराज्यपाल म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते मनोज सिन्हा यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। म्हणून याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मनोज सिन्हा। मनोज सिन्हा हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत। 1996 ते 98 आणि 1999 ते 2004 या कालखंडामध्ये गाझियाबाद मतदारसंघातून ते लोकसभेचे खासदार होते। त्यानंतर 2014 ते 19 या कालखंडात सुद्धा याच मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले। या कालखंडामध्ये केंद्रात भाजपचं सरकार होतं आणि याच सरकारमध्ये त्यांनी रेल्वे मंत्रिपदाचा कारभार सांभाळला। 2016 मध्ये जेव्हा मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला त्यावेळेला त्यांच्याकडे कम्युनिकेशन मिनिस्ट्रीचा ॲडिशनल चार्जही देण्यात आला। आणि आता नुकतीच त्यांची जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या दुसऱ्या लेफ्टनंट गव्हर्नरपदी निवड झालेली आहे। तर मनोज सिन्हा यांच्याविषयी एवढी माहिती आपल्याला निश्चितच लक्षात ठेवायची आहे। आता पुढचा प्रश्न बघूयात। या प्रश्नामध्ये आपल्याला 3 विधानं दिलेली आहेत आणि त्यापैकी आपल्याला बरोबर विधानं ओळखायची आहेत। पहिलं विधान आहे, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी अरविंद सक्सेना यांच्या जागी प्रदीप कुमार जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। विधान ब आहे, यापूर्वी त्यांनी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे। आणि विधान क आहे, 2015 पासून ते केंद्रीय लोकसेवा आयोगात काम करत आहेत। तर मित्रांनो, आता हा जो प्रश्न आहे तो UPSC अध्यक्षांशी संबंधित आहे। यापूर्वी अरविंद सक्सेना हे UPSCचे अध्यक्ष होते, परंतु त्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी आता प्रदीप कुमार जोशी यांची नियुक्ती अध्यक्ष म्हणून करण्यात आलेली आहे। तर प्रदीप कुमार जोशी हे ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ तर आहेतच, परंतु यापूर्वी इतर काही राज्यांचे लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे। तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशनचे डिरेक्टर म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे। तर हे पहिलं विधान तर इथे बरोबर ठरते। तसंच यापूर्वी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 2 राज्यांच्या लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे। म्हणून दुसरं विधानसुद्धा इथे बरोबर आहे। तर 12 मे 2015 पासून ते UPSCमध्ये सदस्य म्हणून काम पाहत होते। म्हणून तिसरं विधानसुद्धा इथे बरोबर आहे। तर त्यांना 12 मे 2021 पर्यंतचा कार्यकाळ अध्यक्ष म्हणून लाभणार आहे। म्हणून दिलेली 3ही विधाने तर बरोबर आहेत। याचाच अर्थ आपलं जे योग्य उत्तर असणार आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 अ ब क 3ही बरोबर। मित्रांनो,
केंद्रीय लोकसेवा आयोगाची जी स्थापना आहे ती राज्यघटना कलम 315 नुसार केली जाते. तर त्यामध्ये एक अध्यक्ष आणि 9 ते 12 सदस्य असतात. त्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात, परंतु त्यांना पदावधीची सुरक्षा प्रदान केलेली असते. तर सध्या यामध्ये सदस्य कोण कोण आहेत ते देखील आपण बघूयात. यामध्ये भीमसेन बसाई, एअर मार्शल A.S. बनसोले, सुजाता मेहता, मनोज सोनी, स्मिता नागराज, भारतभूषण व्यास, TCA अनंत, राजीव नारायण चौबे हे सध्या सदस्य म्हणून UPSCमध्ये काम करतात. तर ही UPSC विषयीची माहिती, त्याचबरोबर प्रदीप कुमार जोशी या नवीन अध्यक्षांविषयीची माहिती देखील आपल्याला लक्षात ठेवायची आहे. पुढे आता तिसरा प्रश्न बघूयात. या तिसऱ्या प्रश्नात आपल्याला असत्य विधान शोधायचे आहे. त्यासाठी आपल्याला 3 विधानं दिलेली आहेत. विधान अ आहे, 8 ऑगस्ट 2020 रोजी भारताचे 14वे नियंत्रक व महालेखापरीक्षक म्हणून गिरीशचंद्र मुर्मू यांची नियुक्ती करण्यात आली. विधान ब आहे, ते 1885च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. विधान क आहे, 2019 मध्ये त्यांनी नव्याने निर्माण झालेल्या लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले उपराज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. तर मित्रांनो, यापैकी आपल्याला आता असत्य विधान शोधायचे आहे. आपले जे कॅग आहेत त्यांची नवीन नियुक्ती नुकतीच झालेली आहे. कॅग म्हणजे काय तर कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, म्हणजेच नियंत्रक आणि महालेखापरीक्षक. तर 8 ऑगस्ट 2020 रोजी भारताचे 14वे नियंत्रक आणि महालेखापाल म्हणून गिरीशचंद्र मुर्मू यांची नियुक्ती झालेली आहे. म्हणजेच पहिलं विधान तर सत्य आहे. गिरीशचंद्र मुर्मू हे 1985च्या बॅचचे गुजरात केडरचे IAS अधिकारी आहेत. म्हणून दुसरं देखील विधान इथे बरोबर ठरते. यापूर्वी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला ते त्यांचे मुख्य सचिव म्हणूनही कार्यरत होते. तसंच 2019 मध्ये जेव्हा जम्मू काश्मीरचं विभाजन करण्यात आलं आणि त्यापासून जम्मू काश्मीर आणि लडाख ही 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले, तर त्यापैकी जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले लेफ्टनंट गव्हर्नर म्हणजेच उपराज्यपाल म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि आपण पहिल्या प्रश्नात बघितलं की आता नुकतीच दुसरे उपराज्यपाल म्हणून त्यांच्या जागी मनोज सिन्हा यांची नेमणूक झालेली आहे. कारण गिरीशचंद्र मुर्मू यांची नेमणूक आता कॅग म्हणून झालेली आहे. तर मित्रांनो, या तिसऱ्या वाक्यात मात्र इथे आपल्याला हे केंद्रशासित प्रदेशाचं नाव जे दिलेलं आहे ते चुकीचं दिलेलं आहे. लडाख केंद्रशासित प्रदेशाचे नाही, तर जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं. म्हणून इथे क विधान चुकीचं ठरणार आहे. तर आपल्याला असत्य विधान शोधायचं होतं आणि फक्त क विधान असत्य आहे. म्हणून याचं आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, विधान क असत्य. आता चौथा प्रश्न बघूयात. चौथा प्रश्न आहे, गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून नुकतीच नेमणूक करण्यात आली? आणि आपल्याला पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 मणिपूर, पर्याय क्रमांक 2 मेघालय, पर्याय क्रमांक 3 त्रिपुरा आणि पर्याय क्रमांक 4 आहे आसाम. तर मित्रांनो, काही दिवसांपूर्वी गोव्याचे राज्यपाल म्हणून सत्यपाल मलिक यांची नियुक्ती झालेली होती, परंतु आता नुकतीच त्याही ठिकाणहून त्यांची बदली करण्यात आलेली आहे आणि आता ईशान्येकडच्या एका राज्यामध्ये त्यांना राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे आणि ते राज्य आहे मेघालय. तर आता नुकतीच मेघालयच्या 21व्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सध्या मेघालयचे जे मुख्यमंत्री आहेत ते कॉनरॅड संगमा हे आहेत. तर सत्यपाल मलिक हे 1980 ते 89 या कालखंडामध्ये उत्तर प्रदेशामधून राज्यसभेचे सदस्य होते. त्यानंतर 1989 ते 91 या कालखंडात
अलीगढ मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले. 2017 ते 18 या कालखंडामध्ये ते बिहारचे 27वे राज्यपाल होते. तर 18 ते 19 म्हणजेच 2018 ते 2019 या कालखंडामध्ये ते जम्मू काश्मीरचे 13वे राज्यपाल होते. आणि त्यानंतर जेव्हा जम्मू काश्मीरचे विभाजन झालं तेव्हा त्यांची नेमणूक मग गोवा या राज्यामध्ये करण्यात आली. 25 ऑक्टोबर 2019ला त्यांची गोव्याचे 18वे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. आणि आता नुकतीच मेघालयचे 21वे राज्यपाल म्हणून ते आता काम पाहत आहेत. तर आता सत्यपाल मलिक यांच्याविषयी एवढी माहिती तर आपल्याला निश्चित लक्षात ठेवायची आहे. आता 5वा आणि शेवटचा प्रश्न बघूयात. केंद्रीय निवडणूक आयोगात नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नुकतीच निवड करण्यात आलेली आहे? आणि आपल्याला पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 राजीव कुमार, पर्याय 2 राजीव शुक्ल, पर्याय 3 राजीव महर्षी आणि पर्याय 4 आहे राजीव गौबा. तर मित्रांनो, इथे आता पर्यायांमध्ये जास्तीत जास्त कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे, कारण नावं ही अतिशय सारखी आहेत. तर त्यामुळे यामध्ये कन्फ्युजन होण्याची तर निश्चित शक्यता आहे. तर आपले जे केंद्रीय निवडणूक आयोग आहे तर त्यामध्ये आता नवीन निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि ते आहेत राजीव कुमार. राजीव कुमार हे एक IAS ऑफिसर आहेत. ते 1984च्या बिहार झारखंड केडरचे IAS ऑफिसर आहेत. त्यांनी 36 वर्ष IAS म्हणून सेवा दिलेली आहेत आणि आता ते एक सेवानिवृत्त IAS ऑफिसर आहेत. तर त्यांची नुकतीच आता आपल्या केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये निवडणूक आयुक्त म्हणून निवड झालेली आहे. म्हणजेच निवडणूक आयोग जो असतो त्याच्यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त असतो आणि अन्य 2 इतर निवडणूक आयुक्त असतात. तर त्यापैकी एक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. कारण अशोक लवासा हे आधी त्यांच्या जागी होते, परंतु आशियाई विकास बँकेच्या उपाध्यक्षपदी नुकतीच अशोक लवासा यांची देखील नेमणूक झालेली आहे. त्यामुळे त्यांना आपलं निवडणूक आयोगामधलं जे पद आहे ते सोडावं लागलं, ते रिक्त करावं लागलं आणि त्या रिक्त पदावरतीच आता राजीव कुमार यांची नवीन नेमणूक झालेली आहे. तर आता त्यांच्याच नेतृत्वामध्ये बिहारच्या ज्या निवडणुका आहेत त्या देखील पार पडणार आहेत. तर मित्रांनो, आपले मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर ते आहेत सुनील अरोरा. तर ही देखील माहिती इथे आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये ऑगस्ट महिन्यामधल्या ज्या विविध महत्त्वाच्या नेमणुका आहेत त्यावरती आधारित आपण 5 महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहेत. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. तसंच स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. तसंच स्पेक्ट्रम अकॅडमी तुमच्याकरता देशातला पहिला रेडिओ चॅनल घेऊन आलेले आहे, ज्याचं नाव आहे रेडिओ MPSC गुरु. याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे आणि हे ॲप प्ले स्टोअरवरती सुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन ते डाउनलोड करू शकता आणि मोफत अभ्यासाचा आनंद घेऊ शकता. तर मित्रांनो, आता आपल्या नवीन तारखासुद्धा डिक्लेअर झालेल्या आहेत, त्यामुळे जोमाने अभ्यास करा. स्पेक्ट्रम अकॅडमीकडून सर्व विद्यार्थ्यांना आगामी परीक्षांकरता खूप खूप ऑल द बेस्ट.